पुढे अशी गोष्ट सांगितलेली आहे जी तुमच्याजवळ ठेवली तर तुम्हाला खूप धनसंपत्ती आणि तुमचा अनावश्यक खर्च वाचेल. तर पाहूयात ती नक्की गोष्ट आहे तरी काय. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नसून करोडो भक्तांसाठी एक आधारवड आहे. आयुष्यात जेव्हा सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा अंधार दाटून येतो, तेव्हा स्वामींचा हा एकच मंत्र भक्ताला नवसंजीवनी देतो. आपण सर्वजण दिवस रात्र कष्ट करतो, घाम गाळतो, पण तरीही अनेकांच्या तक्रारी असतात की पैसा येतो पण टिकत नाही, हातात पैसा खेळत नाही किंवा कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे. अशा वेळी स्वामींची सेवा आणि त्यांनी सांगितलेले छोटेखानी उपाय आपल्याला या संकटातून बाहेर काढू शकतात. आजच्या या लेखात आपण अशाच एका अनुभवसिद्ध उपायाबद्दल जाणून घेणार आहोत, जो तुमच्या खिशाला कधीही रिकामे होऊ देणार नाही. स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म आहेत. त्यांच्यासाठी काही अशक्य नाही. पण स्वामी नेहमी एक गोष्ट सांगतात की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. याचा अर्थ असा की केवळ उपाय करून चालणार नाही, तर त्याच्यासोबत तुमचे कष्ट आणि अढळ श्रद्धा असणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण म्हणतो की खिशात एक वस्तू ठेवा, तेव्हा त्या वस्तूमध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूचे वातावरण बदलण्यास मदत करते. वास्तुशास्त्र आणि अध्यात्म या दोन्हीनुसार काही ठराविक वस्तूंमध्ये धन आकर्षित करण्याची शक्ती असते. जेव्हा या वस्तूंना स्वामींच्या मंत्रांची जोड मिळते, तेव्हा त्याचे फळ कितीतरी पटीने वाढते. आता तर ती आपण पाहूयात ती एक खास वस्तू कोणती. अध्यात्म आणि स्वामींच्या सेवेमध्ये अनेक वस्तूंचे महत्त्व सांगितले आहे, पण धनप्राप्ती आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी लघु नारळ किंवा गोमती चक्र किंवा अक्कलकोटची माती यांपैकी एक वस्तू अत्यंत प्रभावी मानली जाते. परंतु सर्वात सोपा आणि प्रत्येकाला सहज उपलब्ध होणारा उपाय म्हणजे ₹1 नाणे आणि त्यावर लावलेला अष्टगंध. हो, वाचायला हे साधे वाटेल, पण यामागील शास्त्र आणि स्वामी भक्तांचे अनुभव थक्क करणारे आहेत. तर आपण पाहूया उपाय करण्याची नक्की विधी काय आहे. हा उपाय करण्यासाठी गुरुवारचाच दिवस सर्वोत्तम मानला जातो, कारण गुरुवार हा गुरूंचा दिवस आहे आणि स्वामी समर्थ हे साक्षात दत्तगुरूंचे अवतार आहेत. वेळ: गुरुवारी सकाळी स्नान उरकल्यानंतर देवाघरासमोर बसा. एक नवीन कोरे ₹1 नाणे, थोडे अष्टगंध, पिवळे कापड आणि स्वामींची मूर्ती किंवा फोटो. तर आपण विधी जाणून घेऊयात. सर्वप्रथम स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा आणि अगरबत्ती ओवाळा. त्या नाण्याला शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलने धुवून घ्या. जर गुलाबजल असेल तर अतिउत्तम. नाण्याच्या एका बाजूला अष्टगंधाने टिळा लावा. हे नाणे स्वामींच्या चरणापाशी ठेवा आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा. जाप पूर्ण झाला, स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामीराया, माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर, माझ्या श्रमाला फळ दे आणि माझ्या खिशात लक्ष्मी कायम राहू दे आणि खूप स्थिर राहू दे. त्यानंतर ते नाणे त्या पिवळ्या कापडात बांधून किंवा थेट तुमच्या पाकिटात अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमचा हात वारंवार लागणार नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर नाणे हे धातू आहे. धातूमध्ये ऊर्जा साठवण्याची क्षमता असते. जेव्हा आपण स्वामींच्या मंत्रांचा जप करू, त्या नाण्याला स्पर्श करतो, तेव्हा ती सात्विक ऊर्जा त्या नाण्यात साठवली जाते. अष्टगंध हे मांगल्याचे प्रतीक आहे. जेव्हा हे नाणे तुमच्या खिशात असते, तेव्हा तुमच्या आजूबाजूचा सकारात्मक वलय म्हणजे ऑरा तयार होतो. त्यामुळे तुमचे अनावश्यक खर्च कमी होतात आणि अडकलेले पैसे मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. अनेक स्वामी भक्तांनी हा अनुभव घेतला आहे की पाकिटात ही सिद्ध केलेली वस्तू ठेवल्यापासून त्यांना कधीही पैशासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरण्याची कधीच वेळ आली नाही. एका भक्ताने सांगितलं की माझं पाकिट नेहमी रिकामं असायचं, पण जेव्हापासून स्वामींच्या चरणांवरती हे नाणे सोबत ठेवले, तेव्हापासून अचानक कायमच्या नवीन संधी मिळू लागल्या आणि घरात येणारा पैसा टिकू लागला. असे म्हणतात की स्वामींच्या दरबारात अशक्य काहीच नाही, फक्त तुमची भावना शुद्ध हवी. जर तुम्ही हा उपाय कोणीतरी सांगितले म्हणून करतोय अशा भावनेने केलात तर त्याचा फायदा अजिबात होणार नाही. पण जर तुम्ही माझे स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि तेच माझे कल्याण करतील या विश्वासाने केलात तर चमत्कार नक्कीच घडेल. केवळ वस्तू खिशात ठेवून चालणार नाही, तर स्वामींचा प्रिय असलेल्या काही गोष्टींचे पालन करणे तेही गरजेचे आहे. ते म्हणजे अन्नदान, स्वच्छता आणि वाणीवर नियंत्रण. स्वामींना अन्नदान अत्यंत प्रिय आहे. जमेल तेव्हा गरिबांना किंवा मुक्या प्राण्यांना अन्न द्या. ज्या घरात अन्नाचा मान राखला जातो तिथे लक्ष्मी प्रसन्न असते. तुमचे पाकीट किंवा खसा नेहमी स्वच्छ ठेवा. जुन्या रद्दी पावत्या,
फाटलेले कागद पाकिटात ठेवू नका. लक्ष्मीला स्वच्छता आवडते. कोणाचेही मन दुखवू नका. विशेषतः स्त्रीचा अपमान करू नका, कारण स्त्री ही साक्षात लक्ष्मीचे रूप आहे. स्वामींच्या चारित्र्यात एक कथा आहे की एकदा एक गरीब भक्ताने स्वामींना विचारले, महाराज, माझ्या नशिबात गरिबी का आहे? स्वामी हसले आणि म्हणाले, तुझ्या नशिबात जे आहे ते तुझ्या कर्माने मिळवलेले आहे. पण आता तू माझ्या चरणी आला आहेस, तर तुझे नशीब मी बदलू शकतो. फक्त तू तुझे कर्म प्रामाणिकपणे कर आणि फळाची चिंता माझ्यावर सोड. हाच संदेश आज आपल्याला घ्यायचा आहे. पैशाची भरभराट होण्यासाठी तुमचे कष्ट महत्त्वाचे आहेतच, पण त्या कष्टाला दैवी अधिष्ठान मिळावे यासाठी उपाय असतात. तर आपण जाणून घेऊया निष्कर्ष. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरणच एवढे शक्तिशाली आहे की ते तुमचे पूर्ण जीवनच बदलून टाकेल. ही खिशात ठेवायची एक वस्तू तुम्हाला एक निमित्त आहे. खरी शक्ती तुमच्या विश्वासात आणि स्वामींच्या आशीर्वाद हातात आहे. जर तुम्हाला हा लेख आणि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा. कोणाचे तरी नशीब तुमच्या एका शेअरमध्ये बदलू शकते. अशाच नवनवीन आणि अनुभव सिद्ध माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना सुखी, समृद्ध आणि आनंदी ठेवत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विनाकारण काळजी करू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. नमस्कार.